भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे कसं आहे ते संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे। सध्या इतर पक्षातील नेत्यांना त्रास देणे आणि आपल्याकडे खेचून घेणे, नंतर त्यालाच मंत्रिपदावरती आमदार खासदार पद देणं हे भारतीय जनता पक्षाने अनेकदा करून दाखवलेलं आहे। यात अपवाद ठरलेत अरविंद केजरीवाल, तर दुसरीकडे राज्यामध्ये सुद्धा अपवाद ठरले ते उद्धव ठाकरे। अरविंद केजरीवाल हे भारतीय जनता पक्षापुढे झुकले नाहीत किंवा त्यांचेही सहकारी एकनाथ शिंदे यांच्यासारखे फुटले नाहीत। या ठिकाणी काँग्रेसचं सरकार असतानाही कधी एवढा त्रास झाला नाही तो भारतीय जनता पक्षाने दिल्ली सरकारला देण्याचा प्रयत्न केला। यामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक उदाहरण देता त्यांनी आपल्या पक्षात भारतीय जनता पक्षाने घेतले आणि त्यांना मंत्री केले। मात्र अरविंद केजरीवाल यांच्यावरती केवळ आरोप असताना कित्येक महिन्यापासून त्यांना जेलमध्ये बंद करण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीनही आता मंजूर केलेला आहे। मात्र एकीकडे जामीन द्यायचा आणि एकीकडे सांगायचं की मुख्यमंत्री कार्यालयात जायचं नाही, सचिवालयात जाऊ शकत नाहीत, फाईलवरती सह्या करू शकत नाहीत, मग मुख्यमंत्रीपदीच कशाला ठेवलेला असा सवाल सर्वसामान्य माणसं विचारू लागलेले आहेत। तर भारतीय जनता पक्षामध्ये दुतर्फा न्याय, भीतीचं वातावरण दाखवणे हेच वारंवार सिद्ध होताना दिसत आहेत। अमित शाह असतील, मोदीजी असतील यांनी अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिलेला आहे। 2014 पूर्वी ना खाऊंगा ना खाने दूंगा असे बोलणारे नेते आज आपल्या पक्षासोबत वावरताना मोदीजींना काही वाटत नाही। मात्र फक्त आरोप असणे आणि त्यामुळे जेलमध्ये टाकणे, विनाकारण त्रास देणे या गोष्टीला अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शरण गेले नाहीत। दोघांचेही पक्ष अडचणीत आहेत, मात्र जनतेने दोघांनाही प्रचंड प्रमाणात साथ दिलेली आहे। अरविंद केजरीवाल बाहेर येताच मुख्यमंत्री पदावर राहणार नाही आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा याची घोषणा केली। दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांच्या जागी आता दिल्ली मुख्यमंत्री पदावरती कोण बसेल हे आता बघावं लागेल।